आज मी काळ्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे. ते बघा, इथं मी काळे वाटाणे भिजत टाकलेले 4-5 तास चांगले भिजलेले आहेत. आता हे कुकरला लावून 3 शिट्ट्या घेते त्याच्या. हे बघा 3 शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे मग चांगले शिजतील. शिजलेत का नाही? हे बघा चांगले मस्त एकदम मऊ मऊ शिजून झालेत. हे बघा तसे चांगले शिजलेत. आता याला ना चांगलं स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून काढू. हे बघा चांगले 2-3 पाण्याने वाटाणे धुवून काढलेत. आता यांना फोडणी देऊन घेऊ. तर फोडणीसाठी हे बघा इथं कांदा घेतलाय, टमाटर घेतलंय आणि कढीपत्ता घेतलाय. तर आता याला फोडणी देऊन घेऊ. हे बघा कढई तापलेली चांगली. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल तापलेले त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि चांगला असा लाल होतपर्यंत भाजून घेऊ. कांद्याला चांगला लाल होऊन देऊ. हे बघा कांदा भाजलेला चांगला. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेऊ. हे बघा मीठ टाकू त्याच्यामध्ये आणि टमाटर टाकून घेऊ. टमाटर पण चांगले असे हलवून चांगली मऊ होऊन देऊ. हे बघा टमाटर टाकले. आता हे बघा अशी टमाटर टाकून घेतलेले. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू थोडा आणि कढीपत्ता पण असा चांगला हलवून घेऊ आणि परत थोडा जरा शिजवून देऊ टमाटरला मऊ होतपर्यंत. त्याला हा बघा वाटलेला मसाले याच्यामध्ये कांदा खोबरा सगळं वाटलेले हा थोडासा टाकू त्याच्यामध्ये आणि त्याला चांगला असा तेलामध्ये आता हलवून घेऊ. आता हलवून घेऊ. त्याच्यामध्ये हळद टाकू थोडी, तिखट मसाले हा दुसरा मसाला आणि याला चांगला परत असा हलवून घेऊ. चांगला असा तेल सुटतपर्यंत चांगला हलवून घ्यायचा त्याला. हे बघा चांगलं हे कांदा हे चांगलं करपून निघालेले. आता त्याच्यामध्ये हे वाटाणे आपण शिजवून घेतलेत ना, हे वाटाणे टाकू त्याच्यामध्ये आणि हलवून घेऊ चांगले. चांगलं असं हलवून काढू त्यांना. बघा चांगलं हलवून काढलंय. आता त्याच्यामध्ये थोडंसं नाही म्हणून आपलं थोडं पाणी टाकून घेऊ आणि जरा असं हलवून घेऊ. हे बघा आणि असं झाकण ठेवून आपली भाजी जरा काळ्या वाटाण्याची शिजून तयार झाली आहे. हे बघा मस्त अशी काळ्या वाटाण्याची भाजी झाली आहे. काढून घेऊ एका भांड्यामध्ये अशी. हे बघा त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकू अशी. हे बघा काळ्या वाटाण्याची भाजी बनून तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.